पुन्हा गाण्याच्या मुद्द्यावर येतो. तरुणांच्या ओठावरील गीत सांगा. मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पोरगा प्रेमात पडलं की गाणं वाजतंय. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, मेरी आशिकी अब तुम ही हो. एकटच मेरा चे त्याला त्याच्या समोर कुणी आलं तर त्यालाच म्हणतंय तुम्ही हो. आणि जसं ब्रेकअप झालं हे डोंगराने अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. गाणे लय डेंजर हो. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट काय तर ते गाणं. लय जवळचं गाणं. गाणे काही निघाले काही. मला त्या गाण्याचा आजूके हसू येतं. शांताबाई नावाचं आहे ना. चक्कर अन्ना करा चक्कर अन्ना करा काय शब्द. 4च शब्द आहे त्याच्यात. तुई शांताबाई. तुमच्या इकडलं माहित नाही पण अवधूत सर माझ्या गावातली शांताबाई नावाची बाई 1 महिना घराच्या बाहेर नव्हती. ती घराच्या बाहेर गेली की सगळे पोरं शांताबाई. ते आले कुठून बरं. हे गाण्याचा इतिहास वाचा. इतिहास वाचा. ज्यानं गाणं लिहिलं त्याच्या पोरीला झोप येत नव्हती म्हणून त्यानं त्याच्या मुलीला मांडीवर घेतलं. त्याला अंगाई येत नव्हती. आता अंगाई गीत गाण्याचा प्रकार महिलांकडं. स्वप्नांचा झुला ताना झोपला जा रे वाऱ्या झोका दे त्याला दूर कशी बघ गेली आज नवाई देवकी गाते अंगाई देवकी गाते अंगाई. वा तुला नाही करा आवडली अंगाई का झोपला. वाजव टाळी. जमतंय ना गायला आपल्याला. हे बी आपण कुठं शिकलो नाही. नाही वन मोर ऐकू ना. मी आधी पेप्स्या विकायचो. पेप्स्या लहानपणी. मी आयुष्यामध्ये सगळी कामं केली दादा. माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची. माझे वडील सालगडी माझी आई मजुरी करायची. मी 7वीत असताना पेप्सी विकायचो. उन्हाळ्यात हिवाळ्यामध्ये वडापाव हिवाळ्यामध्ये बटरपाव विकायचो. पेपर टाकायचो आणि दर रविवारी 30 रुपये हाजरीसाठी हॉटेलमध्ये काम करायचो. त्यात 3 ग्लास उचलता आले तर मला 30 रुपये भेटायचे आणि जर 6 ग्लास 2 हातामध्ये उचलता आले तर मला 60 रुपये भेटायचे. पण मला आयुष्यात 6 ग्लास कधीच उचलता आला नाही. तर 30 रुपयाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. आणि तेव्हा मी म्हणायचो ए लाले घोडे. आणि तुम्हाला खरं सांगू मी एका संगीत क्लास समोरून जात होतो आणि तिथं जेव्हा मी ही सुरात गायलो ना तिथल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं मला बोलवलं. ते म्हणे यार काय करतो. मला काय नाही पेप्स्या विकतो. कशा दिल्या म्हणलं 1 रुपयाला 3 आटाण्याची 1. तेव्हा आटाने चालायचे. त्या म्हाताऱ्यानं माझ्याकडून पेप्स्या घेतल्या आणि त्याला मला सांगितलं तुला गाता येतं का. म्हणलं गाता काही येत नाही पण शाळेमध्ये असताना मी कवितेला चाल लावायचो. मी म्हणलं मी प्रत्येक कवितेला चाल लावायचो. कुठलीही असं जा. ती कविता आम्ही चालीत म्हणायचो आम्ही एकदम. एवढं काय. त्या दिवशी तू मच्छर मारण्यासाठी कानाखाली मारून घेतलं राव. ते तर माहीत आहे. मग आम्ही ते तेव्हा आमच्या काळात म्हणजे काय लय जुना काळ नाही पण लहानपणी ते गाणं गाजलं होतं आम्ही त्याच्यात. ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी दौलब जो में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी. ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. पोरं म्हणल्यावर बरं आहे की हे झालं सुरू तेव्हापासून. मग मी काय सांगतो ते गाण्याची हिस्ट्री पुन्हा चौकात येऊ आपण. त्याला अंगाई गीत येत नव्हतं म्हणून त्याच्या मुलीला झोपवण्यासाठी तो त्याला मातीला मांडीवर घ्यायचा आणि त्याच्या बहिणीचं म्हणजे हिच्या आत्याचं नाव होतं शांताबाई आणि तो थोपवटत असताना म्हणायचा शांताबाई शांताबाई शांताबाई. मग ती करती काय चक्रा मारती नकरा करती शांत. आणि त्याचं गाणं झालं आणि ते इतकं सुपरहिट झालं गाणं शांताबाई सगळा धिंगाणा. हे कुठून आलं. आम्हाला हे का आवडत नाही. मी का सांगतोय माहितीये का. मी पुन्हा माझ्या संत साहित्याकडे येतो. माझा तुम्हाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे. मला सांगा एक गाणं किती दिवस चालतं. एक गाणं 15 दिवस 20 दिवस महिनाभर. बरं ते टिकत बी नाही ना. सलमान खान आवडतो असं सगळ्यांना भाईजान नाही का. सलमान खानचा दबंग चित्रपट पाहिला का.
दबंग मधलं ते गाणं मला लय आवडतं, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल. सगळ्याची चैन गेली निघून. मग सगळे माझ्या गल्लीतलं एक जण म्हणलं तेरे मस्त अरे बघ ना म्हणलं तिला चष्मा आहे, चष्मा काढला तर तिला तू दिसत नाही, तू काय सांगू राहिला मस्त मस्त दोन नाही. अवघड आहे तुझं. उगाच ऐकून काही बी ऐकून, म्हणजे आपण हे ऐकून एकलंय करतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, अवकातीत बोलायला शिका, अवकातीत प्रेम करायला शिका, आणि अवकातीत वागायला शिका. ज्या दिवशी या गोष्टी शिकाल, प्रेम करणारे तर लईच. सांग तुझ्यासाठी आकाशातील चंद्र आणू का तारे, तुझ्या बापाच्या मळ्यातला माल आहे का चंद्रन तारे आणाय निघाला तिकडे तर. अरे हिरीतलं पाणी व एक घागरी शेंदली तर तुला घाम लागतो, तू म्हणतो आकाशातील चंद्र आणू का तारे. सांग सांग काय करू. आमच्यावर गाण्याचा लय प्रभाव. ते गाणं होतं आमच्या नारायणदादा सांगत, ते गाणं होतं पा, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से. अरे तू प्रेमी आहेस का कुत्र आहेस विचार कर ना, तू ठरव काहीतरी ठरव, असं प्रॉपर ठरव काय ते एकदाच. वास घेणारा प्राणी कोण जगातला सगळ्यात? अहो जिथं पोलीस यंत्रणा थकती तेव्हा कुत्र्याला बोलावं लागतं. हे म्हणजे कुठेही राय कुठेही कुठेही खुशबू से पहचान लूंगा. ते दुसरे गाणं होतं, सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक, रात तक, रात से फिर सुबह तक मुझे प्यार करो. अरे काही इमर्जन्सी असते ना भाऊ. 1 नंबर 2 नंबर काय असतं ना. हो विचार करा ना, आपण काय बोलतोय, काय व्यक्त काय होतोय. आता एक ते नवीन गाणं आलं सोनू निगमचं, तेरे शर्ट का मैं बटन बन जाऊ. दिलं धोब्याकडं, नेलं घाटावर, हे आपटी रे तिनं बटन ना आलीत, हे एकीकड ते तिकीकड, काय उपयोग आहे. तेरे जुल्फों के साये में मैं सोना चाहता. और प्रेमी का काही तर ठरवा ना, एक ठरवा ना. नाही नाही एकदम असं, म्हणजे मला सांगायचं काय, आपलं जेवढं आहे तेवढं तेवढं. ते मध्यंतरी वाक्य आलं, तुमच्यासाठी काय पण आलं का. अर त्यानं तर कहरच केला, कोणालाही जोडलं ते. माझ्या राजाचं राज पण, काल पण, आज पण, उद्या पण. राजे तुमच्यासाठी काय पण, पट्टी दे ना, पगार झाली नाही कायचं काय पण. म्हणजे औरंगाबाद मध्ये एकानं लिहिलं होतं सर, तुमच्यासाठी काय पण, ऑटोवर मागून ऑटोवर. मी म्हणलं भाई काय फेर तुमच्यासाठी काय पण. म्हणलं रेल्वे स्टेशनला सोड ना फुकट. आम्ही फक्त दिखाऊगिरी करतोय, दिखाऊगिरी. मी काय आहे, मी कसा आहे. नाही नाही एकदम, म्हणजे आमच्या राहत इंदोरी म्हणतात की दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है इधर जाने का नहीं, और मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हाथ से गुजर कर जाने का नहीं, मगर हाथ से गुजर. नाही नाही प्रेम करा ना, वा वा. प्रेम आता नाही करणार तर मग करणार कधी हो. केलं पाहिजे. प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, ज्याच्यामुळे लागली त्यालाच पाणी मागते, नाही तर दुष्काळच. मग ते केलं पाहिजे, पण व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आम्ही काय घेतोय याच्यावर प्रचंड महत्वाचं. हे गाणे आमच्याकडे आले, या गाण्यांनी आमच्यावर काय परिणाम केला. अहो जयंतीमध्ये आपण सगळे शिवभक्त आहेत ना, सगळे टोटल ओके. शिवजयंतीमध्ये शांताबाई, शिवाजी महाराज म्हणत असते काय झालं भाऊ हे जयंती मैन जल्लोष शांताबाईचा. मी एका जयंतीमध्ये बोललो होतो 19 फेब्रुवारीला की गाणं वाजवू नका. ते अध्यक्ष मला म्हणे तुमचं सगळं खरं आहे म्हणे, पण पवाड्यावर नाचताच येत नाही म्हणे. पवाड्यावर कसं नाचा म्हणे, ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर कसं नाचा म्हणे. तिथंच आपलं शांताबाई असलं की मस्त नाचायचं म्हणे. सांगायचंय काय मला, आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, काय व्यक्त होतोय याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडे घेतल्या पाहिजे. सामाजिक जाण आपल्याला असली पाहिजे. मी गाण्याकडे का आलो, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. बऱ्याच जणांना वाटतं ना आता हे सोडलं पाहिजे, केलं नाही पाहिजे, काय काय काय. आता दुसरा लागून मी तुम्हाला प्रश्न करतो, एक गाणं जर जास्तीत जास्त 15 दिवस चालत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मला सांगा वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकामध्ये लिहिलेली पहिली ओळ आतापर्यंत बदलली का? नाही बदलली. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती कधीच बदलणार. रोज तेच असतं. रोज तुमच्या जर घरात कोणी वारकरी असेल, तुमचे आजोबा वडील कोणी असेल तर तुम्ही तुमच्या वडिलाला विचारा, रोज तेच म्हणता तुम्ही, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. असं म्हणा ना, आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी बासुंदी पिऊन मिली म्हातारी, असं काही तर म्हणा ना. नाही नाही नाही, आम्ही म्हणत
तेच आहे, पण ते आम्हाला विटाळवाणी वाटलं नाही. त्याचं कारण एकच आहे, ते सत्य आहे, ते वस्तुनिष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये माणसाचं हित आहे, म्हणून ते आतापर्यंत टिकून आहे. म्हणून आपल्याला त्याची ओढ लागली पाहिजे, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे मला चांगली गोष्ट वाटते, काही मुली सुद्धा येत आहेत. माझा कवी म्हणून उल्लेख झाला, तुम्हाला कविता ऐकून आहे कधी ऐकायची ना? इथं मुली कमी आहेत, पण मी कवितेबद्दल बोलत असताना नेहमी एक गोष्ट सांगत असतो. मी जेव्हा जेव्हा कविता माझ्या डोळ्यासमोर घेतो ना, तेव्हा तेव्हा मला माझी आई डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझी आजी डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझ्या घरातली प्रत्येक महिला, गावातली प्रत्येक महिला, मुलगी सगळी डोळ्यासमोर येते. त्याचं कारण काय माहिती आहे का? आज महाराष्ट्रात किती जरी कवी असले, महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी घराघरामध्ये कविता जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर ते महिलांनी केलंय. आज महाराष्ट्रात कविता गाजते, जगात कविता गाजते, ती महिलांनी केलं. म्हणजे इंद्रजित भालेराव नावाचे कवी फार सुंदर सांगतात. इंद्रजित भालेराव म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा आसू कधीच ढळत नाही, आशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच दलिंदर लोकांपासून कायम कवितेला भीती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती. मला माहित नाही तुमच्यापैकी जातं कुणी पाहिलंय का नाही, पाहिलंच असेल. बरं, जातं ओढलंय का कुणी? वा वा, जातं ओढायला सुद्धा ताकद लागते, टेक्निक लागते. बरं, जातं जर लई ताकद लावून ओढलं ना, त्याचा